श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करतो आणि मेन म्हणजे मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे. म्हणजे ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे. बऱ्याच लोकांना उपवास असतो. काही लोकांना उपवास धरणे शक्य होत नाही, पण ज्यांना जशी जमेल तशी तो गणरायाची सेवा करत असतो. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. आपल्या आयुष्यात दुःख संकट येऊ नये आणि जरी ती आली तरीसुद्धा त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून आपण गणरायांना प्रार्थना करत असतो. आज प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असेलच आणि जर असेल तर नक्कीच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. म्हणजे काय, पाण्याचा अभिषेक करायचा आहे. कमीत कमी आपण एकदा तरी गणपती अथर्वशीर्षम, त्यांच्याबरोबर गणपती स्तोत्रम आणि एक माळ ओम गम गणपती नमः या मंत्राची आवर्जून करावे. जशी जमेल तशी तुम्ही फक्त जलाभिषेक करत असताना म्हणजे पाण्याचा अभिषेक करत असताना साध्या ओम गम गणपती नमः या मंत्राचा मंत्रजप 108 वेळा केला तरी चालेल. नाही शक्य होत तर कमीत कमी एक वेळा गणपती अथर्वशीर्षम पठण करा. दिवसभरास 21 दुर्वा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतो. 21 दुर्वांची एक जोडी बनवायची आणि ती गणपती बाप्पांच्या चरणांशी अर्पण करायची. पण त्यांच्या आधी ती आपल्या उजव्या हातात धरायची आणि एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. जेव्हा आपण उजव्या हातात धरतो तेव्हा त्याचा शेंडा आपल्या बाजूला असावा. या पद्धतीने धरायची आणि गणपती अथर्वशीर्षम पठण करावं. ज्यांना गणपती अथर्वशीर्षम पठण करता येत नाही त्यांनी गणपती स्तोत्रम 11 वेळा पठण करावं. खरं तर गणपती अथर्वशीर्षम पठण करायचं असतं, पण नाही शक्य होत काही कारणामुळे, तर त्यांनी एक वेळा करावं आणि बाकीचं 11 वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करावं. या पद्धतीने नाही काही जमत ओम गम गणपती नमः या मंत्राचा मंत्रजप करावा आणि त्या दुर्वाच्या जो वरचा शेंडा असतो ना, वरचा भाग असतो, जोडीचा वरचा भाग, खाली आपण जिथे गाठ बंधरलेली आहे, जो वरचा भाग आहे त्याला हळद कुंकू अर्पण करायची आणि गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा. पण चरणावर अर्पण करत असताना जो खालचा भाग असतो बाप्पांकडे असावा आणि जो वरचा भाग आहे तो गणपती बाप्पांकडे असावा आणि तो वरचा भाग आहे तो समोर असावा. या पद्धतीने दुर्वा तुम्ही दिवसभरात कधी पण अर्पण करू शकता. आज एका मंत्राचा आपल्याला मंत्र जप करायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती नाही, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. ही सेवा इतकी प्रभावी आहे. असंख्य लोक ही सेवा करताना 120 दिवसांची सेवा असते. रोज 121 वेळा या मंत्राचा मंत्रजप करायचा असतो. नाही शक्य होत तर आज तरी जेवढं जास्त जमेल तेवढं तुम्हाला या मंत्राचा आपल्याला नामस्मरण करायचं आहे, उच्चारण करायचं आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. आता संध्याकाळी आपल्या आयुष्यात कधी विघ्न येऊ नये किंवा आलेलं विघ्न कमी व्हावे किंबहुना त्याची तीव्रता कमी व्हावी. आता सगळ्यांआधी आपण जेव्हा अध्यात्म करत असतो, परमेश्वराची उपासना करत असतो, तेव्हा आपली परिस्थिती बदलते. कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा परिस्थिती बदलत असते. जेव्हा आपण एखादा मंत्र जप करतो, नामस्मरण करतो, तेव्हा मन हलकं होतं. मनातल्या ज्या काही वेदना आहे त्या काही होत्या आणि कुठेतरी असं वाटत की परमेश्वर आहे आपल्यासोबत. मग अशा वेळेस आपल्याला जेव्हा चांगले विचार करत असतो तेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात. म्हणून सांगते की आपल्या पण आयुष्यात कधी दुःख येऊ किंवा काही अडचणी असेल तर त्या कमी व्हावा म्हणून प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला काय करायचं, एक खोबऱ्याचा तुकडा घ्यावा, छोटासा, तुमच्या साईजप्रमाणे एवढा घ्या. आता तो कसा होऊन जात आपल्याला तो टाकायचा असतो, म्हणून तो एवढा छोटासा खोबऱ्याचा तुकडा जरी घेतला आणि त्याच्यावर 2 कापूर जाळायचे असतात. देवासमोर संध्याकाळी म्हणजे तुम्ही रात्री जरी सेवा केली तरी चालेल. तर एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्या, त्यात 2 भीमसेनी कापूर किंवा घरात जी कापूर तुमचे उपलब्ध आहेत ते कापूर तुम्ही टाकायचे. गणरायासमोर गणपती बाप्पांच्या मंदिरजवळ नाही करायची, घरातच करायचं आहे. आपल्याला जाळायचं आहे आणि आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः,
ओम श्री विघ्नहर्ताय नमः. ओम श्री विघ्नहर्ताय नमः. ह्या मंत्राचा जप जोपर्यंत ती अग्नी शांत होत नाही तोपर्यंत जो आपण काही पेटवला आहे कापूर आणि खोबरं ते शांत होत नाही तोपर्यंत ही सेवा करत राहायची आहे. अर्थातच सेवा करत असताना खाली काहीतरी वाटी घ्या किंवा एखादं ताट घ्यावा. व्यवस्थित पद्धतीने जोपर्यंत ती शांत होत नाही तोपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तो शांत झाले की दर्शन करायचं आणि तिथे जे खोबरं आहे ते तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचं आहे. आता तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला हे निर्माल्यात टाकायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. काही नाही ना जमत तर ओम गम गणपती नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. जवळपास गणरायांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन त्याचं दर्शन घ्यावं. प्रत्येक गावात असं कुठलेच गाव नाही आहे की ज्या गावात गणपती बाप्पांचे मंदिर नाही आहे. नक्कीच आपल्याही गावात असतं. तिथे जाऊन सेवा करावी, उपासना करावी आणि छान पद्धतीने आज गणेश चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी आपल्याला साजरी करायची आहे. संध्याकाळी शक्य असेल तर गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. अगदी साधे मोदक किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उकडीचे करू शकता किंवा साधे जे आपण खडीसाखर म्हणजे साखर आणि खोबरं बनवून तळणीचे आपण मोदक करतो ते तुम्ही करू शकता. नाही ना ते जमत तर फक्त गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तरी दाखवला तरीच हरकत नाही. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. प्रत्येकाने गणपती बाप्पांची सेवा करावी. प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख, संकट, वेदना कमी व्हावी आणि प्रत्येकाला शांती मिळावी हीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम गम गणपती नमः.